तुमच्या डिपार्टमेंटने काय पाहिलं, तुमच्या सरकारनं नेमकं काय पाहिलं ते आज जनतेला कळू द्या. विशालजी, सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मराठी जनतेमार्फत मी परिवहन मंत्री सरनाईक साहेब प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करेन. आणि ते याकरता करेन की आजपर्यंतच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं की 1989चा हा जो काही कायदा आहे की म्हणजे तुम्हाला जुजबी मराठीचं ज्ञान हे गाडी चालविताना असलंच पाहिजे चालकांना. कारण प्रवाशांशी जेव्हा संवाद होतो तेव्हा संवाद करताना अनेक प्रकारचे वाद घडतात. ते वाद घडू नये हे त्याच्या मागचं प्रमुख कारण आहे. दुसरं म्हणजे पहा, परवान्या बरोबर मराठी आलं पाहिजे ही जोड आदरणीय सरनाईक यांनी केली. त्याकरिता त्यांना ट्रेनिंग दिलं. ट्रेनिंग दिल्याच्या नंतर संधी आता ते देत आहेत. आणि याप्रमाणे मराठी या राज्यामध्ये राहून तुम्ही जेव्हा परराज्यातून येता तेव्हा ज्या राज्यामध्ये तुम्हाला रोजीरोटी मिळते, जे राज्य तुम्हाला भाकरी देतं, त्या भाषेचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. आणि याची सुरुवात सरनाईक यांनी त्यांच्या परिवहन विभागामार्फत केलेली आहे. इतर मंत्र्यांनी सुद्धा त्यांचा हा धडा, परप्रांतीय आणि राज्यातील नागरिक यांचा संबंध येतो तिथे तिथे मराठी शिकून त्यांना मराठी संवाद जुजबी नॉलेज तरी त्यांनी केलंच पाहिजे. मराठी वापरायला सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून मी सरनाईक यांचं स्वागत करतो. बरं, परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक त्यांचं तुम्ही कौतुक करणार कारण सत्ताधाऱ्यांची बाजू तुम्हाला मांडायची आहे. दुसरी बाजू देखील आम्ही दाखवणार आहोत. म्हणून नाही की अनिल झोळेकरजी नवी मुंबई मधला एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट स्पष्ट होती की मुजोर रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, हिंदी भाषेशिवाय आम्ही बोलणार नाही, मुजोरी करण्यापर्यंत ते जातात. नवी मुंबईच्या वाहतूक नियंत्रण शाखेला त्यांना शोधायला